दोघांची भाषणं संपली ना की एकत्र आरोळ्या ठोका. खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. तोंडानेच आहे ना. बस बस. मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. चर्चा हुई और उन्होंने ये पीछे हट गए. खरं तर आजचाही मेळावा हा खरं तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं अख्खं. पण पाऊस आहे, पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये. आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं. मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आतमध्ये येता नाही आलं. परंतु आता काही स्क्रीनवरती आटपा. मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या. आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. महाराष्ट्र इज बिगर दॅन एनी कॉन्फ्लिक्ट. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. After 30 years of separation, me and Uddhav Thackeray have come together and sharing the same Bharat. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. Baba Saheb Thackeray couldn't do it. Many of them couldn't do it. But Devendra Fadnavis was successful in bringing us together. आता बऱ्याच सगळे चॅनल्सचे सगळे कॅमेरे तिकडे लागले, इकडे लागले, इकडे लागलेत. There are आता cameramen संध्याकाळी all over the places. सगळं सुरू होईल आता. They'll all start. काय वाटतं, काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती? What do you feel? How was कोणी the कमी body हसलं language का? of both the कोणी brothers? जास्ती हसलं का? कोणी बोलतायत का? आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना. खरं तर आजचा हा मेळावा, मोर्चालाही तीच घोषणा होती, आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा. आज की रैली का बस एक ही घोषणा है, कोई भी एजेंडा नहीं, सिर्फ मराठी एक ही माझ्या एजेंडा. मराठीकडे, माझ्या कोई झेंडा महाराष्ट्राकडे नहीं, वेडा सिर्फ वाकड्या मराठी नजरेने एजेंडा. पाहायचं नाही कोणी. महाराष्ट्र की तरफ तिरछी नजर से कोई नहीं देखेगा. ठरलं ना आपलं, सगळ्यात शेवटी द्यायच्या घोषणा. बसा, शांत बसा. खरं तर हा प्रश्नच अनाठाई होता, काही गरजच नव्हती. हे कुठून अचानक हिंदीचं जरूरत ही आलं, मला नहीं काही थी कळलं ये नाही. सवाल खड़ा करने की कि तीसरी भाषा लागू की जाए. आणि हिंदी कशासाठी? हिंदी किस लिए हिंदी? कोणासाठी हिंदी? त्या लहान लहान मुलांवरती किसके जबरदस्ती लिए करताय हिंदी? तुम्ही. छोटे बच्चों पर जबरदस्ती की जा रही थी, हिंदी की कोणाला सक्ती की जा रही विचारायचं थी. नाही, शिक्षण तज्ञांना काही किसी को विचारायचं नाही, पूछेंगे कोणाला नहीं. काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार.
हमारे पास सत्ता है, हमारे पास बहुमत है, बस हमें जो तुमच्या हातात चाहिए सत्ता वो हम असेल कर सकते हैं ऐसा उन्हें लगता है, ती विधान भवनात. लेकिन ये जबरदस्ती विधान भवन में चलेगी. आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. हमारे पास सत्ता है रस्ते पर. एक पत्र लिहिलं, 2 पत्र लिहिली, एक खत लिखा, नंतर ते दादा दूसरा भुसे खत माझ्याकडे लिखा. आले. उसके बाद शिक्षण मंत्री दादा भुसे मेरे पास आए. मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या. मुझे कहा एवढं हमारा काय म्हणतो कहना एवढं क्या है, ऐकून बस तर सुन के घ्या. तो लीजिए. म्हटलं दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मैंने दादा को कहा आप जो कहना चाहते हैं वो सुन के लूंगा, लेकिन मानूंगा नहीं. मराठीच्या विषयामध्ये त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा लादताय. त्रिभाषा सूत्र, कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं? मराठी भाषा त्रिभाषा के सूत्र ज्या वेळेला सिवाय आलं ते 3 भाषा का सूत्र. सेंट्रल गव्हर्नमेंट कौन से 3 भाषा का सूत्र लाए हो? आणि राज्य सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं. आज कोर्टातही नाही, तुम्ही हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात. कुठे आहे त्रिभाषा सूत्र? मग मला सांगायला लागले म्हणे केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये, त्या धोरणातही नाही केंद्राच्या शिक्षण धोरणात, इतर कोणत्या केंद्रीय राज्यातही शिक्षण नाही. धोरण में भी तीसरी भाषा का कहीं पर भी उल्लेख नहीं है. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्य तर हिंग लावून विचारत नाही त्यांना. दक्षिण भारत में भी कोई नहीं पूछता इस हिंदी को. पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. लेकिन त्याशिवाय का माघार घेतली? विनाकारण आणलेला विषय होता. मी त्याशिवाय ये बोलताना बिना सांगितलं, कारण म्हटलं, के लाया मला हुआ सांगा, विषय था. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार आहे? ये लोग महाराष्ट्र, राजस्थान, खरं तर उत्तर आणली प्रदेश, पाहिजे. इन राज्यों में कौन सी तीसरी भाषा लेके आए? नाही, गंमत बघा, हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या मागास, आणि हिंदी जो न ये बोलणारी जी हिंदी राज्य है आहेत, ये ती इकोनॉमिकली आर्थिकदृष्ट्या वीकर प्रगत, स्टेट्स हैं, आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. लेकिन हमें याला हिंदी सीखना है. हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली, वो अपना हिंदी राज्य याला नहीं संभाल राज्यांचा सकते, विकास नाही करता आला. वो अपने राज्य जी का हिंदी विकास नहीं कर बोलत सकते. नाहीत त्या राज्यांमध्ये, हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येत आहेत. तो उनके राज्यों के लिए हमें सीखना पड़ेगा हिंदी. कोणासाठी शिकायचं? ये किसके लिए हम सीखें? 5वी नंतर काय हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जाणार आहेत कोण का? कोणासाठी शिकायचं? हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही मुझे श्रेष्ठच हिंदी- असते, उत्तमच असते. हिंदी बुरी नहीं लगती मग ती है, मराठी अच्छी असेल, है गुजराती हिंदी भाषा. असेल, तामिळ असेल, पंजाबी असेल, सारे बंगाली भाषा असेल, अच्छे हैं, असेल, हिंदी अंग्रेजी असेल. के अलावा एक भाषा बंगाली, उभी गुजराती करायला सब. खूप प्रचंड तपश्चर्या लागते, खूप लोकांची मेहनत असते. एक लिपी उभी काफी करायला खूप प्रचंड ताकद लागते. एक किसी भी भाषा की लिपि अगर है उसको तैयार करने में अशा बहुत भाषा ज्यादा काही मेहनत घरात लगती है. आणि या भाषेचं नवीन कुठून आणलं? त्याशी ते अमित शहा म्हणाले ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल, म्हणे मला इंग्रजी येतं. अरे तुम्हाला नाही येत? या संपूर्ण हिंद प्रांतावरती 125 वर्ष, 125 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. हिंदी राज्यों पर मराठा 125 वर्ष जो प्रशासन है वो बहुत इतक्या दशकों राज्यांवरती तक आम्ही रहा. राज्य केलं. तो त्यावेळेला राज्यच नव्हती, पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं. आम्ही मराठी लादली. पर क्या उस समय हमने गुजरातवरती, मराठी मध्य उसमें प्रदेशवरती, इम्पोर्ट किया था? राजस्थानवरती, पंजाबवरती, इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोक पर्यंत पोहोचले होते मराठा साम्राज्य. आम्ही लादली. राजस्थान, गुजरात, इन सब राज्यों में हिंदी भाषा मराठा ही राज्य 200 था, वर्षापूर्वीची लेकिन भाषा क्या आहे. हमने मराठी महाराजांच्या लागू काळात पण की वहां नव्हती. पे?
कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचं नेमकं? किस वजह से और किसके लिए ये सब क्यों हो रहा है? यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून. मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र मुंबई को शांत स्वतंत्र राहिला करने की कोशिश की तर जा पुढे रही ते है पाऊल टाकू. ताकि फिर उसके बाद वो उसमें वो कदम रख सके. कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं, मुंबईला हात घालून दाखवावं. किसी की हिम्मत है तो महाराष्ट्र में मुंबई पर हाथ डाल के देखें. काय मजाक वाटला काय? क्या मजाक लगा रखा है? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. हम शांत बैठे हैं इसका मतलब नहीं कि हम कमजोर हैं. काही अंगावरती लादायचा प्रयत्न करता आणि मग आता माघार घेतली ना. कुछ भी लाने की माघार कोशिश घेतली, त्याचं करते हैं काय और अब करायचं? देखिए मग अब ये वापस वेगळ्या लिए हैं. ठिकाणी वळवा सगळं प्रकरण. वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे? ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, बरं मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले. देवेंद्र दादा भुसे फडणवीस मराठी इंग्रजी मीडियम मीडियम मध्ये से शिकून मुख्यमंत्री झाले. मंत्री हो गए. कुठे काय फडणवीस शिकल्याचा काय भी संबंध? इंग्लिश मीडियम में सीखे तो वो चीफ मिनिस्टर बन गए. लेकिन इन सब का इससे क्या मतलब है? अहो कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे. त्याचं काय करणार कुछ लोगों के तुम्ही? बच्चे बाहर बाहर सीखते हैं. आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या लेकिन एक उनका एक क्या मंत्र्याचं करने का? हिंदी आहे का? फेफरं येईल, फेफरं. हे असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. मैं एक बार बात बताता हूँ. आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो, मैं मराठी शिकलो. मीडियम में सीखा हूँ. आमची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, हो शिकली. मेरा बेटा मग याच्यावरती तुम्ही इंग्लिश प्रश्न काय मीडियम में उपस्थित सीखा. केला? ह्याला मराठीचा पुळका कसा? हे इंग्रजी मीडियम मध्ये टाकतात. बरं, सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत. बाल ठाकरे खुद और उनके जो भाई हैं या या दोघांवरती ठाकरे के तुम्ही पिता वो दोनों मराठीमधनं ही इंग्लिश शंका घेऊ मीडियम शकता का? इंग्लिश मीडियम में सीखे. लेकिन क्या उनकी मराठी को लेकर कोई सवाल पूछ सकता है? लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले. लाल कृष्ण आडवाणी खुद अंग्रेजी हिंदुत्वावर मीडियम शंका में घेऊ का क्रिश्चियन त्यांच्या? स्कूल में. लेकिन क्या उनके हिंदुत्व पर कोई सवाल पूछ सकता है? क्या कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकलेले आहेत अडवाणी. वो आडवाणी जी खुद कॉन्वेंट स्कूल में पढ़े थे. दक्षिण भारतामध्ये बघा, साउथ इंडिया की तरफ देखिए. तमिळच्या प्रश्नावरती, तेलुगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात. कोण विचारते त्याला? तमिळ तेलुगू के तुमची ऊपर मुलं कुठे सवाल शिकली लोग- आणि तुम्ही कुठे शिकलात? कि तुम कहाँ सीखे हो, तुम कहाँ सीखे हो. उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन आणि मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगीन. काय प्रॉब्लेम आहे? तो लेकिन फिर भी मराठी पर अभिमान करूंगा तो क्या ये प्रॉब्लम हो सकती है? मी आता तुमच्याकडे दक्षिणेतले इंग्रजीमध्ये, मी अगदी थोडक्यात यादी आणली आहे. दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते: जयललिता दोवेंतो इंग्लिश मीडियम स्कूल, स्टॅलिन इंग्लिश मीडियम स्कूल लायला, कनिमोझी प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल, उदयनिधी म्हणजे करुणानिधींचा नातू डॉन बॉस्को, चंद्रबाबू नायडू वडील इंग्लिश टीचर होते, शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं. पवन कल्याण आंध्र उपमुख्यमंत्री, शिक्षण सेंट ॲन. नारा लोकेश एनटीआर ये अलग अलग नेता साउथ इंडिया के हैं. उनके बच्चों कहाँ पे पढ़ रहे हैं वो बता रहे हैं. सांथोम हाईस्कूल, अभिनेता विक्रम मॉटफोर्ड स्कूल, अभिनेता सूर्या इंग्लिश मीडियम, AR रहमान आधी पद्मशेषाद्री बाल भवन आणि नंतर मद्रास क्रिश्नरी हायस्कूल.
परवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो. एका व्यासपीठावरती तामिळनाडूमध्ये AR रहमान व्यासपीठावरती उभे होते, काहीतरी कार्यक्रम होता. त्या बाई तमिळमध्ये बोलत एक होत्या. एनेक्डोट सुना रहे हैं जहां पर कि AR रहमान एक स्टेज पे अचानक खड़े ती थे बाई हिंदीत बोलायला लागली. और त्याच्यावरती वहां पर वो रहमानने तिच्याकडे असं बघितलं, बोलला हिंदी, महिला आणि हिंदी बोलने व्यासपीठावरून लगी खाली उतरला. और AR रहमान ने सवाल उठाया था उससे और उसके बाद वो उतर गए थे स्टेज से. तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो. तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो. म्हणजे बाळासाहेब इंग्रजी मीडियम मध्ये शिकले, इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र काढायचे, पण मराठीचा अभिमान याच्या बाबतीत कधी तडजोड नाही केली. भले ही बच्चे अंग्रेजी मीडियम में सीखे लेकिन मराठी का पण अभिमान एक नहीं भाषा टूटना म्हणे चाहिए. सगळ्यांना बांधून ठेवते. कुठची एक भाषा? आजपर्यंत काय वाकडं झालं? म्हणजे आपल्या संरक्षण खात्यामध्ये घ्या. आपल्या संरक्षण खात्यामध्ये जेवढी रेजिमेंट्स आहेत, मी फक्त तुम्हाला नावं वाचून दाखवतो. मद्रास रेजिमेंट आहे, राजपुताना रायफल्स आहे, राजपूत रेजिमेंट आहे, आर्मी के डोगरा अलग-अलग रेजिमेंट आहे, सिख रेजिमेंट्स रेजिमेंट हैं. आहे, जाट रेजिमेंट आहे, पॅराशूट रेजिमेंट आहे, पंजाब रेजिमेंट आहे, ग्रेनेडियर्स आहेत, सिख लाईट इन्फंट्री आहे, मराठा लाईट इन्फंट्री आहे, गढवाल रायफल्स आहे, कुमाऊ रेजिमेंट आहे, आसाम रेजिमेंट आहे, बिहार रेजिमेंट आहे, महार रेजिमेंट आहे, जम्मू काश्मीर रायफल्स आहे, जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्री आहे, नागा रेजिमेंट आहे, गोरखा रायफल्स आहे, गोरखा रायफल्स आहे, त्याच्यानंतर तुमचं लडाख स्काउट्स आहे, अरुणाचल स्काउट्स आहे, सिक्कीम स्काउट्स आहे. इतक्या राज्यांच्या आज आपल्या संरक्षण खात्यामध्ये लोक आहेत आणि इतक्या रेजिमेंट्स आहेत. शत्रू दिसला की एकत्र तुटून पडतात ना. भाषेचा प्रश्न येतो कुठे? अलग अलग रेजिमेंट्स हैं लेकिन अगर कोई शत्रु दिखता है तो लेकिन वो उस पर एक ही या तरीके से देशामध्ये अटैक करते हैं. जेव्हा इसमें भाषा कहाँ से प्रांतरचना आती है? झाली तीच या गोष्टींसाठी झाली ना, की प्रत्येक भाग तसे भाषांचे होते म्हणून. भैया सगळ्या गोष्टी का सुरू केल्यात तुम्ही? कशासाठी सुरू केल्यात? ये सारी बातें शुरू ही क्यों की गई थी? काय याच्या मागचं राजकारण? आता इसमें सांगून पूरी ठेवतो. राजनीति क्या है? आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात. आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला. टाळ्या वाजू नका. मी काय सांगतोय नीट पूरे ऐका. मुद्दे पर एक सारे याचं मराठी पुढचं एक साथ आ राजकारण गए यांचं हैं. पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. अब ये भाषा के पुन्हा बाद हे जाति जातीचं और कार्ड इस पे खेळायला सुरुवात करणार. राजनीति करेंगे. मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत. ये मराठी कह के ते आपको एक साथ जातीपातीमध्ये कभी विभागायला आने नहीं सुरुवात देंगे. करतील. आता हे सुरू केलं. काल कोणाच्या ते आता व्यापाऱ्याच्या कानफडीत मारली. एक व्यापारी के कान पे मारा था. मीरा भाईंदर त्याच्या काय इंसिडेंट. इथे लिहिलं होतं काय गुजराती? पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनल मध्ये मराठी नाही इतर चॅनल मध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला. कुठच्या गुजराती माणसाला मारला? बाचाबाची मध्ये कुछ हिंदी चैनल पे चल रहा है कि गुजराती मानुस को मारा. गुजरात्याने मारलं का? केवढे व्यापारी आहेत? इतने व्यापारी हैं सिर्फ गुजराती को मारा, ऐसा मुद्दा क्यों है? कुछ भी मुद्दा है ये. अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. मुद्दा ये नहीं कि उनको मराठी आनी ही चाहिए. काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही. मारपीट करने की कोई जरूरत नहीं है. पण जर जास्ती नाटकं केली लेकिन जो ज्यादा नाटक करता है पाहिजे तुम्ही. उसको कान के नीचे मारना ही चाहिए. पण चूक त्यांची असली पाहिजे आणि एका गोष्टीचं गलती अगर लक्षात उसकी ठेवा. होगी अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका. और अगर ऐसा कभी करो तो उसका वीडियो कभी मत बनाओ. आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे. ये हमें समझ में आना चाहिए. मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो मला मारला म्हणून. त्यांना सांगू देत. पण याचा उसको अर्थ बोलने दीजिए अगर वो बस मारा मारायचं काही कारण लेकिन नाहीये. आपको वीडियो बनाने की जरूरत अनेक नहीं लोक है. आहेत, अनेक गुजराती लोक आहेत, माझ्या अनेक परिचयाचे आहेत. माझे एक मित्र आहेत नयन शहा म्हणून,
त्याला मी गुजराती मेरे भी म्हणतो. बहुत सारे फ्रेंड्स हैं जो गुजराती हैं, जैसे तुमचा शाह विश्वास करके बसणार हैं। नाही, इतकं अप्रतिम मराठी तर बोलतोच. वो बहुत अच्छी मराठी विनोदाचाही अंग बोलते आहे. हैं। आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे. वो शिवाजी पार्क में रोज घूमते हुए पूला देशपांडे, जो एक लिटरेरी फिगर है महाराष्ट्र के, उनका बातें उनकी सुनते हैं। मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हे मराठीचं बाळकडू, आमच्यासाठी ते बाळकडूच होतं. मी मागे एक प्रसंग सांगितला होता, आज मुद्दा म्हणतो प्रसंग सांगतो आपल्याला की हे आमच्या धमन्यांमध्ये आलं कुठून. मी एवढा महाराष्ट्रासाठी मराठीसाठी कडवट का झालो. लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत माननीय बाळासाहेबांबरोबरचे. मैं जब छोटा था तब से बहुत सारे मुद्दे मैंने देखे थे, कधी विसरणार नाही. लेकिन आणि तो एक बात मैं नहीं 1999 कभी सालचा आहे. भूलता। त्या 1999 साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती सरकार येणार नाही येणार अशी परिस्थिती होती. बीजेपी और सबकी सरकार आएगी कि नहीं, ये बहुत बड़ा मुद्दा पवार बना साहेब हुआ त्यावेळेला था। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. शरद पवार जी ने शायद अपना एक वेगवेगळे पक्ष लढले होते. स्थापित किया था। आणि मग सगळ्या त्या वादामध्ये, शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या त्या वादामध्ये काहीच होईना. दिवसामागून दिवस चाललेत परंतु काही होईना. बहुत दिनों के तक बातें चल रही थी कि शिवसेना एके एनसीपी दिवशी की, मी मातोश्रीला खाली शिवसेना बसलो, और दुपारची वेळ बीजेपी होती. की बातें अचानक होंगी दोन कि गाड्या नहीं। लागल्या. साधारणपणे 3:30-4 वगैरे वाजले असते. ते जरा वेळेला नाव विसरतो, पुण्याचं कोणतं जावडेकर, प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली. मला म्हणाले, राज बाळासाहेबांना अर्जंट भेटायचंय. म्हटलं एक दिन आता ते तकरीबन भेटणार नाही, 3:30-4 म्हटलं, के त्यांची आसपास झोपायची वेळ. बीजेपी नेता प्रकाश जावड़ेकर आए थे और बोले नहीं, कि बड़ा माल अर्जेंट ठाकरे है. जी से मिलना है। म्हटलं नाही भेटणार. म्हटलं मी तुम्हाला सांगतो. म्हटलं काय मैंने विषय उनको काय? बोला कि वो नहीं मिलेंगे। बोलायचं काम करतो. म्हटलं काय विषय काय? आणि त्यांना सांगा मुख्यमंत्री पदाचा विषय झालेला आहे. म्हटलं अच्छा, अरे वा. म्हटलं काय झालं? तो मैंने उनसे पूछा था कि क्या है, तो उन्होंने बताया कि मुख्यमंत्री का जो मुद्दा है वो हो गया है। ठरवलंय की त्यांना मुख्यमंत्री करायचं. एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचं. ठीक. मी और ये डिसाइड हो गया कि मुख्यमंत्री कौन होंगे, ये हमें बात रूममध्ये बतानी है। काळोख, शांतता. आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो म्हणून मी हाक मारली. म्हटलं, हे काका गाढ झोपले होते. म्हटलं काका उठ, हे काका उठ. माझ्या बघितलं माझ्याकडे. काय रे? म्हटलं नाही, ती सगळे खाली जावडेकर वगैरे सगळी मंडळी आलेत. म्हटलं बरं मग. मैंने जाके बाल ठाकरे जी को उठाया। मंत्रिपदाचा विषय झालाय म्हणून. म्हटलं ते म्हणाले काय झालं? ते म्हणाले सुरेश दादा जैन यांना मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही जणांनी मैंने उनको बताया कि सुरेश दादा जैन जी का नाम मुख्यमंत्री के नाम पे तय हुआ है। बघितलं त्यांना जाऊन सांग, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही. और उन्होंने सिर्फ एक बात बोला कि जाके उनको बोलो कि महाराष्ट्र का मुख्यमंत्री मराठी होगा या एका और कोई विषयासाठी नहीं। मला तिकडे कळलं की या माणसाने सत्तेवर लाथ मारली. और सिर्फ इस मुद्दे पर उन्होंने पूरे हे सत्ता संस्कारच्या पर पोरावरती झाले लात मार असतील, दिया। तो मराठीसाठी तडजोड करेल काय? मराठी के लिए काम करना पड़ेगा। बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र बाकी सब बातें होती मराठी रहेंगी। माणूस, मराठी भाषा याच्यावर महाराष्ट्र तडजोड होणार मराठी- नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. महाराष्ट्र मराठी भाषा और याच्या उसके पुढे देखील अलावा तुम्ही और कोई सर्वांनी बात हो ही नहीं सकती। सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही. आगे बहुत सारी बातें ही होती रहेंगी। मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी. लेकिन मराठी आणि के लिए काम करना महाराष्ट्रामध्ये ये हमेशा रहेगा। सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाल ठाकरे जी का जो सपना था उसे पूरा करके रहेंगे। धन्यवाद राज सर.